अमरावती शहरातील नवाते नगरातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। सकाळपासूनच भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लावतात। मंदिराच्या वतीने पालखी सुद्धा काढण्यात येते। महिलांनी भ्रमण करत असलेली पालखी आपल्या घरासमोर येताच पालखीचे स्वागत करून पूजा अर्चा केली। पालखीच्या स्वागतासाठी आपल्या अंगणात आकर्षक रांगोळ्या सुद्धा काढल्या। टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीने नगर भ्रमण केले। मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नवाते नगरात दरवर्षी आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येतो। तसेच पाणी येत नसल्या कारणाने या आषाढी एकादशीच्या निमित्ताने धोंडीचे आयोजनही करून पांडुरंगाला चांगल्या पावसाची विनंती या परिसरवासियांनी केली। आणि आपल्या सर्वांचं पंढरपूर ते पंढरपूर तर या पंढरपूर आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात यात्रा भरते। विठ्ठलाच्या साखळे घेऊन अनेक अमरावतीकडले पंढरपुरात निघाले आहे। अमरावती शहरातील नवाते नगर परिसरातील स्वर्गीय गंगाधरराव नवाते यांच्या स्मृतीने नवाते नगर परिसरात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त राजेंद्र नवाते आपल्यासोबत जोडले आहेत। आपण त्याची चर्चा करूया। जे सिनियर सिटीजन होते त्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नव्हते, म्हणून त्यांच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीबद्दल पंढरपूरच्या पांडुरंगाला या ठिकाणी आणलं आणि लोकांना या दर्शनाचा लाभ। हेच कारण मी जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून या पांडुरंगाची सेवा होती आणि लोकांना दरवर्षी आषाढी एकादशी त्यावेळेस आम्ही रॅली काढतो। या उत्साहात सगळे आमच्या नगराचे नगरवासी वृद्ध बाल गोपाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे यात भाग घेतात।